अध्याय 3. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य ते या जगती स्वामी चरणी ज्यांची भक्ती, त्यासी नाही पुनरावृत्ती. पदपावती कैवल्य गताध्यायी कथा सुंदर. स्वामींनी निवेदले स्वचरित्र आणि बाबा दिगंबर त्यांचे वृत्त निवेदिले. निर्विकार स्वामी मूर्ती लोका चमत्कार दाविती. काही वर्षे करोनी वस्ती मंगळ वेढे सोडिले. मोहळा माझी वास्तव्य करीत अप्पा टोळ झाले भक्त. तेथीचे साकल्य वृत्त अल्पमती केवी वर्णो. स्वामी चरित्राचे हे सार मनोनी केला नाही विस्तार. वर्णिता कथा समग्र ग्रंथ पसरे उद्धिसम. सवे घेऊनी स्वामींसी टोळ जाती अक्कलकोटासी. अर्धमार्गावरुनी टोळासी मागे परतणे भाग पडे. टोळे अज्ञापिले सेवका, जोवरी आम्ही येऊ का तोवरी स्वामींसी सोडू नका. येथेच मुक्काम करावा. टोळ गेलिया परतोनी स्वामी चालले उठोनी. बहुत वर्जिले सेवकांनी परी नच मानिले त्या. तेथोनिया निघाले अक्कलकोटा प्रति आले. ग्रामद्वारी बैसले यतिराज स्वेच्छेने. तेथे एक अविंध होता तो करी तयांची थट्टा. परी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला. पूर्वपुण्यास्तव निश्चिती आले चोळप्पाचे गृहाप्रती. स्वामींसी जाणुनी ईश्वर मूर्ती चोळप्पा करी आदर. चोळप्पाचे भाग्य उदेले यतिराज गृहासी आले. जैसी कामधेनु आपण बळे दरिद्रियाच्या घरी जाय. पूर्वपुण्य होते गाठी म्हणून घडल्या या गोष्टी. झाली स्वामी राजभेटी परम भाग्य तयाचे. धन्य धन्य तयाचे सदन जे स्वामींचे वास्तव्य स्थान. सुरवरा जे दुर्लभ चरण तयाच्या घरी लागले. योगाभ्यासी योग साधिती तडिता पडी मार्गी श्रमती. निराहार किती कराहती मौन धरिती किती एक. एका चरणी उभे राहोन सदा विलोकिती गगन. एक गिरी गव्हरी बैसोन तपश्चर्या करिता ते. एक पंचाग्नी साधन करीती. एक पवनाते भक्षिती. कित्येक संन्यासी होती संसार अवघा सांडोनी. एक करीती कीर्तन एक मांडिती पूजन. एक करीती होम हवन एक षटकर्मे आचरिती. एक लोका उपदेशिती. एक भजना माझी नाचती. एक ब्राह्मण भोजन करीती. एक बांधिती देवालये. परिजयाचे चरण दुर्लभ सद्भक्ती वाचोन. केलियासी नाना साधन भावाविन सर्व व्यर्थ. योग यागादिक काही चोळप्पाने केले नाही. परी भक्तिस्तव पाही स्वामी आले सदनाते. तयाची देखोनिया भक्ती स्वामी ते भोजन करीती. तेव्हा चोळप्पाचे चित्ती आनंद झाला बहुसाळ. तेपासून तयांचे घरी राहिले स्वामी अवतारी. दिवसेंदिवस चाकरी चोळप्पा करी अधिकाधिक. तेव्हा राज्य पदाधिकारी मालोजी राजे गादीवरी. दक्ष असोनी कारभारी परमज्ञानी असती जे. अक्कलकोटाची प्रख्याती तेव्हा काही विशेष नव्हती. परी तयाचे भाग्यनिशिती स्वामी चरणी उदेले. तैपासून जगात तया नगराचे नाव गाजत. अप्रसिद्ध ते प्रख्यात किती एक झाले. चोळप्पाचे गृहाप्रती आले कोणी एक यती. लोका चमत्कार दाविती गावात मात पसरली. आपुली व्हावी प्रख्याती ऐसे नाही जयांचे चित्ती. म्हणून या स्वामी राजयती. बहुधा न जाती फिरावया लोका माझी पसरली मात. नृपासी कळला वृत्तांत की आपुलिया नगरात यती विख्यात पातले. राहती चोळप्पाचे घरी दर्शना जाती नरनारी. असती केवळ अवतारी लीला ज्यांची विचित्र. वार्ता ऐसी ऐकोनी राव बोलला काय वाणी. गावात यती येओनी फार दिवस झाले. परी आम्हा श्रुत पाही आजवरी झाले नाही. आता जाओनी लवलाही भेटू तया यतिवर्या. परी ते केवळ अंतर्ज्ञानी ऐसी वार्ता ऐकली कानी. हे सत्य तरी येओनी आताच देती दर्शना. राव मुखातून वाणी निघाली. तोची यतिमूर्ती पुढे ठेली. सकल सभा चंकित झाली. मती गुंगली रायाची सिंहासनाखाली उतरोन. राव घाली लोटांगण प्रेमाश्रूंनी भरले नयन. कंठ झाला सद्गतीत दृढ घातली मिठी चरणी. चरण धुतले नेत्राश्रूंनी मग तया हस्तकी धरुणी. आसनावरी बैसविले खून पटली अंतरी. स्वामी केवळ अवतारी अभक्ती पळोनी गेली दुरी. चरणी भक्ती जडली तै. सकळ सभा आनंदली. समस्ती पाऊले वंदिली. षोडशोपचारे पूजिली. स्वामी मूर्ती नृपराये. निराकार आणि निर्गुण भक्तांसाठी झाले सगुण. तयांच्या पादुका शिरी धरोन विष्णुनाचे ब्रह्मानंदे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. प्रेमळ भक्त परिसोत तृतीयोध्याय गोडहा. श्री स्वामी राजार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभं भवतु. इति श्री स्वामी चरित्र सारामृते अक्कलकोट नगर प्रवेशे तृतीयोध्याय संपूर्णम्.
अध्याय 4. श्री गणेशाय नमः. मुखे कीर्तन करावे अथवा श्रवणी ऐकावे, षोडशोपचारे पूजावे, स्वामी चरण भक्तीने, न लगे करणे तीर्थाटन, योगाभ्यास होम हवन, सांडोनिया अवघाशीन, नामस्मरण करावे. स्वामी नामाचा जप करिता चारी पुरुषार्थ येती हाता, स्वामी चरित्र गाता ऐकता पुनरावृत्ती चुकेल, गताध्यायाचे अंती अक्कलकोटी आले येती, नृपराया दर्शन देती, स्वेच्छेने राहती तयापुरी, चोळप्पाचा दृढ भाव, घरी राहिले स्वामी राव, हे तयांचे सुकृतपूर्व, नित्य सेवा घडे त्याते, जे केवळ वैकुंठवासी, अष्टसिद्धी ज्यांच्या दासी, नवनिधी तत्पर सेवेसी, ते धरिती मनवरूप, चोळप्पा केवळ निर्धन, परिस्वामी कृपा होता पूर्ण, लक्ष्मी होऊन या आपण, सहज आली तया घरी, कैसी आहे तयाची भक्ती, नित्य पाहती परीक्षा येती, नाना प्रकारे त्रास देती, परी तो कधी न कंटाळे, चोळप्पाची सद्गुणी कांता, तीही केवळ पतिव्रता, सदोदित तिच्या चित्ता, आनंद स्वामी सेवेचा, स्वामी नाना खेळ खेळती, विचित्र लीला दाखविती, नगरवासी जनांची भक्ती, दिवसेंदिवस दृढ जडली, स्वामी केवळ ईश्वर मूर्ती, देशोदेशी झाली ख्याती, बहुत लोक दर्शना येती, कामना चित्ती दरोनी, कोणी संपत्ती कारणे, कोणी मागती संताने, व्हावे म्हणून या लग्न, येती दूर देशाहुनी, शरीर भोगे कष्टले, संसार तापे तप्त झाले, मायामय पसारे ते फसले, ऐसे आले किती एक, सर्वांसी कल्पद्रुमा समान, होऊनी कामना करीती पूर्ण, भक्त काजस्तव अवतीर्ण, मानव रूपे जाहले, भक्त अंतरी जय जय इच्छिती, ते ते येती राजपूर्विती, दृढ चरणी जयांची भक्ती, त्यासी होती कल्पतरू, जे का निंदक कुटील, तया शास्ते केवळ, नास्तिकां प्रती तत्काळ, योग्य शासन करिताती, महिमा वाढला विशेष, कित्येक करू लागले द्वेष, कोणा एका समयास वर्तमान घडले पै, कोणी दोन संन्यासी आले अक्कलकोटासी, हसोनी म्हणती जनांसी, ढोंगियाच्या नादी लागला, हा स्वामी नव्हे ढोंगी, जो नाना भोग भोगी, साधू लक्षणी याचे अंगी, कोणते हो वसत असे, काही तुम्हा वेड लागले, वंदिता ढोंग्याची पाऊले, त्यात स्वार्थ ना परमार्थ मिळे, फसला तुम्ही अवघेही, ते ऐसे तयांनी निंदिले, समर्थांनी अंतरी जाणिले, जेव्हा ते भेटीसी आले, तेव्हा केले नवल एक, पहावया आले लक्षण, समर्थ समजले ती खूण, ज्या घरी बैसले तेथून, उठून या चालिले, एका भक्ताची या घरी, पातली समर्थांची स्वारी, तेही दोघे अविचारी, होते बरोबरी संन्यासी, तेथे या तिन्ही मूर्ती, बैसविल्या भक्ते पाटावरती, श्री स्वामी आपुले चित्ती, चमत्कार म्हणती करू आता, दर्शनेच्छू जन असंख्यात, पातले तेथे क्षणार्धात, समाज दाटला बहुत, एकची गर्दी जाहली, दर्शन घेऊनी चरणांचे, मंगलनाम गरजती वाचे, हेतू पुरवावे म्हणीचे, म्हणून या विनविती, कोणी द्रव्य पुढे ठेवती, कोणी फळे समर्पिती, नाना वस्तू अर्पण करीती, नाही मिती तयाते, कोणी नवसाते करीती, कोणी अनोनिया देती, कोणी काही संकल्प करीती, चरण पूजिती आनंदे, संन्यासी कौतुक पाहती, मना माझे आश्चर्य करीती, क्षण एक तटस्थ होती, वैरभाव विसरोनी, क्षण एक घडता सत्संगती, तत्काळ पालटे की कुमती, म्हणून कवी वर्णिताती, संत महिमा विशेष, स्वामींपुढे जे जे पदार्थ पडले होते असंख्यात, ते निज हस्ते समर्थ, संन्याशांपुढे लोटीती, पाणी सुटले त्यांच्या मुखांसी, म्हणती यथेच्छ मिळेल खावयासी, आज सारा दिवस उपवासी, जीव अमुचा कळवळला, मोडली जनांची गर्ती, तो येऊनी सेवे करी, संन्याशांपुढल्या नाना परी, वस्तू नेऊ लागले, तेव्हा एका क्षणार्धात, द्रव्याधिक सारे नेत, संन्यासी मनी जुरत, व्याकुळ होत भुकेने, समर्थांनी त्या दिवशी स्पर्श न केला अन्नोदकासी, सूर्य जाता अस्ताचळासी, तेथोनिया उठले, दोघे संन्यासी त्या दिवशी, राहिले केवळ उपवासी, रात्र होता तयासी, अन्नोदक वर्ज असे, जे पातले करू छळना, त्यांची झाली विटंबना, दंडावया कुत्सित जना, अवतरले यतिवर्य, तयांच्या चरणी ज्यांची भक्ती, त्यांचे मनोरथ पुरविती, पसरली जगी ऐशी ख्याती, लीला ज्यांची विचित्र, श्रीपाद वल्लभ भक्ती कलियुगी वाढेल निश्चिती, त्यांचा अवतार स्वामी यती, वर्णी कीर्ती विष्णुदास, इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत, सदा परिसोत प्रेमळ भक्त, चतुर्थोध्याय गोड हा, श्री स्वामी राजार्पणमस्तु, श्रीरस्तु शुभम भवतु.